गाईज, मी आहे तुमची लाडकी श्रीषा. मी तुम्हाला आज सगळ्यांना एक गुड न्यूज सांगते. आज आहे माझा फायनली बर्थडे. माझा बर्थडे फायनली. तुम्हाला माहीतच असेल आज माझा डिसेंबरला बर्थडे असतो आणि माझ्या प्रिन्सिपल मॅमचा पण असतो. मला लगेच बर्थडे विश करा. आणि तर इथं तिला तिच्या काकांचा कॉल आला होता. खूप सर्वांनी तिला कॉल करून बर्थडे विश केलं. सगळ्यांचे कॉल येत होते. काय तुला सरप्राईज आहे ना, मग कशाला सांगू आम्ही. बर्थडे मी तुला सरप्राईज देणार आहे. आम्ही स्कूलला चालले, आता आपण संध्याकाळी सेलिब्रेशनमध्ये भेटू शकतो. तसं का करते, हातातलं ते खराब होऊन जाईल. ठीक आहे, कशी दिसते ते पण मला सांगा. तुमचे सगळे मला हॅपी बर्थडे श्रीषा. हे बघा, पिऊ स्कूलला गेलेली आहे आणि मी आता बघा ती येईलच आता 10 मिनिटात. मी तिचं कसं सगळं डेकोरेशन करून ठेवलेलं आहे आणि आले की आपण तिला सरप्राईज देऊ. बघू आपण तिला कसं वाटतंय, तिची रिॲक्शन बघूया. वाटलं सरप्राईज. इथं चालली आहे माझी व्हेज बिर्याणी बनवायची तयारी. हे बघा, तर कोशिंबीर बनवली नाही अजून, ॲड करायचं आहे बिर्याणीसाठीचं साहित्य. आता बनवायचं आहे आपल्याला बिर्याणी. तर मी बिर्याणीची तयारी करून घेतली पहिली सगळी, कारण म्हटलं संध्याकाळी परत लेट होईल बर्थडेला. बाकीचं पण आवरायचं होतं, म्हणून मी जेवणासाठी जे आहे ते पहिलं बनवून घेण्यासाठी घेतलं. तर इथं मी बिर्याणी बनवत होते, त्याचबरोबर पिऊचा स्टडी पण चालला होता, कारण नंतर संध्याकाळी होणार नाही म्हणून. आणि मग मी अशा प्रकारे फायनली बिर्याणी बनवून घेतली. बघा कशी दिसते, पूर्ण डेकोरेशन वगैरे करून दम द्यायला रेडी आहे. आणि बाकीचे मी आता करायला घेतली. 20 ते 25 मिनटं बारीक गॅसवरती आवरून बिर्याणी बनवली आणि बलून फुगवायचं काम चालू इथे. बघा माझं डेकोरेशन करून घेतलं सिम्पलच असं. बाकीचे सगळे मदत करत होते मला. तर मग बलून्स वगैरे लावून घेतले सगळे आणि मग मी रेडी झाले. पिऊला तर तिच्या काकीनेच रेडी केलं आणि बाकीची मुलं वगैरे पण आली होती, तर त्यांचं तिथं फोटो सेशन चाललं होतं. सगळ्यांचे म्हटलं अगोदर फोटो काढून घेऊयात, नंतर काही होतं केक आणून म्हटलं की मुलांना नाही होत फोटो वगैरे व्यवस्थित काढता येत नाही, म्हणून पहिले एन्जॉय करत होते सगळे मुलं, गप्पा मारत होती. तर मी इकडे सगळ्यांच्या प्लेटी भरून घेतलेल्या आहेत. पिऊ तिच्या मामाची त्यांची वाट बघत होती, आले ते. हे बघा, हे आमची आहे सई, ही मामी आहे तिची, ही काकी आहे. हे बघा ही सई. पिऊला खूप तिचं वेळ आहे, सई लागते तिला. हे बघा ही आमची सई आहे आणि तिची मामी आहे. हे बघा, नंतर ऑप्शन करून घेतलं पहिलं तिचं सगळ्यांनी आणि नंतर केक कट करूयात म्हटलं. तर असे आम्ही 2 केक आणले होते, कारण ना एक केक मी सांगितला होता तिच्या थीमसारखा, तिच्या ह्याला मॅच, ड्रेसला मॅच असा आणला होता आणि परत एक आणला. म्हटलं पुरणार नाही एक केक, म्हणून 2 केक आणलेले. असं सगळ्यांनी तिला ओवळून घेतलं, फोटो वगैरे काढले. इथं बघा सगळेजण कशी मस्ती करतायत मुलं. तर सईला पण ओवळायचं होतं, म्हणून तिला पण ओवळायला दिलं. हे काय तेच ओवळत आहे. तसंही पण खूप हुशार आहे, 1च वर्षाची आहे पण खूप टॅलेंटेड आहे ती. हे बघा ती पण, तिला कुंकू लावायचं आहे तिला, गुड गर्ल आहे खूप. आणि हे बघा तिच्या फ्रेंड सगळ्या, त्यांनी पण ओळून घेतलं. ही पिऊची फ्रेंड तनू, तुम्ही तर बघितलीच आहे तिला. तर हे बघा तिला सगळ्यांनी गिफ्ट वगैरे दिले. खूप एक्साइटमेंट असते छोट्या मुलांना, तर तिला पण आहे अशीच. तर बघा ना, सगळ्यांना म्हणते गिफ्ट द्या, तुम्ही काय आणले ते अगोदर, मग आपण केक कट करू, असंच असतं मुलांचं. तर हे बघा खूप मस्त वाटत होतं. सगळेजण आले होते, छोटी बच्चे कंपनी. फोटो सेशन चालू झालं परत पिऊसोबत सगळ्यांचं.
तर हे बघा गिफ्ट देत आहेत सगळे. सईला पण गिफ्ट द्यायचे. सईने ड्रेस दिलेला आहे, वेगळं गिफ्ट पण आणलेलं आहे. पिऊच्या माऊने तिला गिफ्ट पाठवलं होतं ड्रेस, तर तेच आहे ते. सई देते आहे तिला आत्तूचं गिफ्ट. आणि हे बघा फोटो चालू आहेत, काकासोबत फोटो काढत आहे. इथं मुलांची बघा बलून खेळायचं काम चालू आहे, छोटी मुलं आहेत त्यांचं. तर हे बघा आम्ही पण फोटो काढून घेतले. म्हटलं आपलं पण काढून घ्या, राहिले की परत राहून जाणार आहे, नंतर नाही भेटणार काढायला. म्हणून आम्ही पण फोटो काढले. आणि तिथे पिऊला म्हटलं घे. इथं बघा ते पण सगळ्यांचं बघून टाळ्या वाजवायला लागलेली आहे. आता सगळ्यांनी पिऊला केक भरवला, मी पण भरवलेला. तिचे पप्पा केक भरवत आहेत तिला, बाकीच्यांनी सगळ्यांनी भरवला. इथे बघा मुलं कशी पोज देत आहेत सगळे. मस्त बच्चे कंपनी जमा झाली आहे सगळी. हे बघा इथं सईची मस्तीच चालू आहे. तिला फक्त आत्ता चालायला यायला लागले, तर तिला चालायचं असतं. तर सगळ्यांना छोटासा नाश्ता दिलेला. तर पिऊने अनबॉक्सिंग करायला घेतलं. तर इथं ह्याच्यामध्ये तिच्या मामाने तिच्यासाठी शूज आणले होते लायटिंगचे, आणि काकाने ह्याच्यात खूप छान अशी पर्स आणली आहे. तिने ती अनबॉक्सिंग केली नाही. मी इथं ताटं करत होते तोपर्यंत त्यांचं चाललं होतं. त्याचं काही दिसत नाही ते अनबॉक्सिंग केलेलं. तर खूप छान आहे, मी दाखवेल तुम्हाला ती पण. आम्ही जेवणासाठी घेतलं. हे बघा कशी आमची पंगत पडली, सगळेजण जेवण करत आहेत. पण किती छान बसली इथे बघा. जेवण करायला बसते, उपास सोडायचं आहे, भूक लागली. जेवण वगैरे झालं आणि आम्ही गप्पा मारत बसलो होतो. इथं बघा सईची कशी मस्ती चालू आहे. आणि नंतर सईन ते निघाले होते. सई निघाली आता घरी तिच्या. आता त्यांचं घर 350 किलोमीटर आहे. नाही एवढे लांब नाही. अयो पी घेते लगेच. पी घे म्हणलं, पी घेते सई. आता पी घे. नाही माझी पी घे माझी सई पी घे. गाडी आली ना, जा मग. तिला पण यायचंय. ती म्हणते सण कुठे निघाली मम्मी पप्पा मला सोडून. काहीच नाही. सई तुला जायचंय की नाही? थोडी पुढे घे. अय पिल्लू जायचं. बाय कर मंदिर, बाय कर. बाय. काय सगळी चालली आता. आणि ते गेले. आणि नंतर पिऊला खूप झोप आली होती. मग मी आले. एडिटिंग वगैरे काहीच नाही केलं, तसंच झोपून गेले. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.